लक्ष द्या. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फेज म्हणजे काय हे डिस्कस केलं होतं. अँड वी हॅव स्टार्टेड द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर आज आपण पाहणार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप सोपं आहे. पेशंट ओके. तर आपण डिस्कस करणार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन. ओके. तर आपण एक कन्सिडर करू की एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. ओके. अँड इट स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन. दिस इज एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज अ मीन पोझिशन अँड दिस इज अ एक्स्ट्रीम पोझिशन. Here this particle is performing linear simple harmonic motion. It moved to and fro about its mean position along a straight line. एका सरळ रेषेमध्ये तो समोर आणि पाठीमागे मूव्ह करतोय आणि त्या मोशनला आपण काय म्हणतो तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपला जो पार्टिकल आहे तो मोशन स्टार्ट करतोय कुठनं मीन पोझिशन पासून. ओके. इट स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन मीन्स व्हेनेवर द टाइम इज 0 पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. जेव्हा सुरुवातीला एकदम सुरुवातीला जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल काय होता मीन पोझिशनला होता. ओके. अँड इट्स अ टाइम पिरियड, इट इज अ पिरियडिक मोशन. आपल्याला माहिती आहे पिरियडिक मोशन आहे. इट हॅज फिक्स टाइम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. म्हणजे मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला पुन्हा मीन पोझिशनला पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आणि पुन्हा मीन पोझिशनला येण्यासाठी काहीतरी टाइम लागत असेल तर तो टाइम आपण कन्सिडर करू किती कॅपिटल टी आहे. त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. ओके. एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय टाइम पिरियड. तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनला होता, त्यानं तिथून मोशन स्टार्ट केली आहे. आफ्टर टाइम T/4, लक्ष द्या, T/4 एवढ्या वेळानंतर पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे जाईल एक्स्ट्रीम पोझिशनला. कोणत्या एक्स्ट्रीम पोझिशनला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके. आता पुन्हा तितक्याच वेळामध्ये म्हणजे T/4 ॲडिशनल वेळामध्ये तो वापस कुठं येईल मीन पोझिशनला. म्हणजे आता टाइम किती असेल टोटल टाइम T/2. लक्ष द्या, याने एक हाफ ऑसिलेशन कंप्लीट केले. मीन पोझिशन पासून तो एक्स्ट्रीम पोझिशनला गेलाय किती वेळामध्ये T/4 एवढ्या वेळामध्ये. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला आलाय किती वेळ लागला असेल तर तितकाच लागला असेल. तर जाताना T/4 आणि वापस येताना T/4 तर टोटल टाइम किती होईल T/2. ओके. ओके. म्हणजे हाफ ऑसिलेशन कंप्लीट झाले, अर्धा टाइम संपलाय, टोटल टाइम किती आहे कॅपिटल टी. तर इथं हाफ ऑसिलेशन कंप्लीट झाले. पुन्हा T/4 एवढ्या वेळामध्ये आता किती होईल, इकडे जाते वेळेस वेळ किती लागला T/4, वापस येते वेळेस वेळ किती लागला T/4. आता पुन्हा मीन पोझिशन पासून या निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला तो गेलाय तर वेळ किती लागला असेल अगेन T/4. तर टोटल टाइम किती झाला आता तर T/2 प्लस T/4 तर किती होईल 3T/4. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला वेळ किती असेल 3T/4 आणि पुन्हा मीन पोझिशनला वापस आलाय तर वेळ किती होईल कॅपिटल टी. लक्ष द्या प्लीज. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. Whenever the particle starts its motion from mean position, at that time is 0. In time interval T/4, it change its position from mean position to the extreme position. तो mean position पासनं extreme positionला गेला असेल T/4 एवढ्या वेळामध्ये. वापस पुन्हा mean positionला आलाय किती वेळामध्ये तितक्याच वेळामध्ये. तर टोटल टाइम किती झाला आता तर T/4 जाते वेळेस T/4 वापस येते वेळेस तर किती होईल T/2. ओके. पुन्हा mean position पासनं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेला किती वेळामध्ये तितक्याच वेळामध्ये. आता टोटल टाइम किती झाला असेल T/4 प्लस T/4 प्लस T/4 तर किती होईल 3T/4 या ठिकाणी. ओके. आणि पुन्हा वापस जाण्यासाठी T/4 वेळ लागला असेल मीन पोझिशनला तर किती होईल हे 4T/4. पण 4 कॅन्सल होईल तर टोटल टाइम किती होईल कॅपिटल टी. म्हणजे एक ऑसिलेशन त्यांनी इथं काय केले कंप्लीट केले. ठीक आहे. तर जसा जसा टाइम इथं बदलतोय तशी तशी पार्टिकलची पोझिशन तशी तशी पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन चेंज होते. ठीक आहे. तर आपण इथं कन्सिडर केले की पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि तो कुठनं मोशन स्टार्ट करतो मीन पोझिशन पासून. तर ॲट मीन पोझिशन आपण इथं लिहू ॲट मीन पोझिशन. ओके.
ॲट मीन पोझिशन टाईम जेव्हा 0 होता त्यावेळेस फायची व्हॅल्यू काय होती 0. ओके, तर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय येईल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. पण फायची व्हॅल्यू काय सुरुवातीला 0 आहे, कारण की मोशन कुठनं स्टार्ट व्हाली, मीन पोझिशनपासनं. तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन येईल ए साइन ओमेगा टी. ओके, तर हे असेल डिस्प्लेसमेंट इक्वेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम मीन पोझिशन. मग आता यालाच डिफरन्शिएट जर केलं आपण तर आपल्याला काय मिळते, व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय असेल व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी किती येईल तर मी कालही काढून दाखवलं होतं, हे ए साइन ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ओमेगा टी आणि ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह येईल ओमेगा. तर व्हेलॉसिटी किती येईल, तर व्हेलॉसिटी येईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, this is the velocity of particle when particle starts its motion from mean position. This is the displacement equation for particle when particle starts its motion from mean position. Next, acceleration. Acceleration is rate of change of velocity with respect to time. तर मग आता velocityला डिफरन्शिएट करू तर ए ओमेगा कॉन्स्टंट आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय होतो मायनस साइन ओमेगा टी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह होतो ओमेगा. तो ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. हे असेल ॲक्सेलरेशनचं इक्वेशन. ओके, सो दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन. दिस इज द velocity equation when particle starts its motion from mean position, and this is the acceleration equation when particle starts its motion from mean position. तर आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. वेगवेगळ्या टाइमला पार्टिकलची पोझिशन काय आहे वेगवेगळी आहे. जेव्हा टाइम 0 होता तो मीन पोझिशनला होता, T/4 एवढ्या वेळानंतर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आलाय. पुन्हा आणखी टाइम बदललाय, किती झालाय T/2 झालाय. ओके, टोटल टाइम किती लागेल एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी टी. तर जेव्हा टाइम 0 होता तो मीन पोझिशनला होता, T/4 एवढ्या वेळाला तो एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, T/2 एवढ्या वेळानंतर तो पुन्हा मीन पोझिशनला येईल, म्हणजे हाफ ऑसिलेशन कंप्लीट झाले. हा अर्धा टाइम संपलाय तर हाफ ऑसिलेशन पण कंप्लीट होईल. पुन्हा 3T/4 एवढ्या वेळाला तो कुठं असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि नंतर आणखी टी एवढ्या वेळानंतर म्हणजे टोटल टाइम किती झालाय टी, म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालंय तो कुठं येईल पुन्हा मीन पोझिशनला. ओके, तर हे एक सेट ऑफ मुवमेंट कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय असतो आपला टाइम पिरियड. तर वेगवेगळ्या टाइमला त्याचं पोझिशन वेगवेगळी आहे तर त्याचं डिस्प्लेसमेंट वेगवेगळं असेल, व्हेलॉसिटी वेगवेगळी असेल आणि ॲक्सेलरेशन देखील वेगवेगळं असेल. तर टाईमनुसार डिस्प्लेसमेंट साइन ओमेगा टीवर डिपेंड आहे, पण साइन ओमेगा टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे ह्या ओमेगा टीवर, आणि ओमेगा टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे या टीवर. टी बदललं, टाईम बदलला की या पूर्ण व्हॅल्यूज काय होणार चेंज होणार. तसंच व्हेलॉसिटीचं पण कशाचं फंक्शन आहे टाईमचं, ॲक्सेलरेशन पण कशाचं फंक्शन आहे टाईमचं फंक्शन आहे. ओके, तर हे तिन्ही व्हॅल्यूज कशानुसार बदलणार आहेत टाईमनुसार चेंज होणार आहे. तर आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढायच्या, एक टेबल तयार करायचं आपल्याला. तर आपण एक टेबल तयार करू वाटल्यास अगोदर. टाइम आपण किती घेतोय 0, नंतर 0 इथं आल्यानंतर किती T/4, पुन्हा मीन पोझिशनला टोटल टाइम किती होईल T/2 अर्धा ऑसिलेशन कंप्लीट होईल. पुन्हा T/4 एवढ्या वेळानंतर तो कुठं चाललाय एक्स्ट्रीम पोझिशनला, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. टोटल टाइम किती होणार 3T/4 आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला वापस येण्यासाठी किती वेळ घेतला T/4. तर 3T/4 प्लस T/4 किती होईल 4T/4 आणि 4T/4 4 कॅन्सल होईल तर किती होईल T. म्हणजे इथे एक ऑसिलेशन कंप्लीट झाले त्याचं या ठिकाणी. आणि पुन्हा आणखी T/4 एवढा वेळ ॲड केला आपण, टी मध्ये T/4 एवढा वेळ ॲड केला तर किती होईल ते 5T/4 आणि 5T/4 ला तो पुन्हा कुठे येईल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. तर आफ्टर टाइम 5T/4 it again goes to the extreme position, again 6T/4
6t/4 एवढ्या वेळानंतर तो मीन पोझिशनला येईल. पुन्हा 7t/4 कुठे येईल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. पुन्हा 8t/4 ला तो कुठे येईल मीन पोझिशनला. पुन्हा 9t/4 ला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. 10t/4 ला मीन पोझिशनला. 11t/4 ला एक्स्ट्रीम पोझिशनला निगेटिव्ह आणि पुन्हा 12t/4 ला मीन पोझिशनला वापस येईल. तर जसं जसं टाईम बदलेल तशी तशी त्याची पोझिशन काय होते चेंज होते. आणि मग पोझिशन बदलायली म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज होते. डिस्प्लेसमेंट बदलले म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते आणि ॲक्सेलरेशन देखील चेंज होत आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. ओके, टेबल आपल्याला तयार करायचं आहे. तर आपण टाईम घेतला आहे. पहिल्या हॉरिझॉन्टल कॉलममध्ये आपण काय घेतला टाईम घेतला आहे. तर टाईम कुठून चेंज झाला आहे 0 पासून किती झाला आहे 5t/4. आणि टाईम बदलला की काय बदलत असेल हे ओमेगा टीची व्हॅल्यू बदलत असेल. कारण की ओमेगा टी ची व्हॅल्यू डिपेंड कशावर आहे टाईमवर. ठीक आहे. तर मग दुसरा आपला जो रो असेल तो कशाचा असेल ओमेगा टीचा. पुस्तकामध्ये याला म्हणले थीटा. ठीक आहे. तर मग आता वेगवेगळ्या टाईमला याची व्हॅल्यू काय असेल वेगवेगळी असेल. आता सुरुवातीला टाईम किती घेतला आपण 0. तो ओमेगा टी इक्वल्स टू काय ओमेगाची व्हॅल्यू किती घेतो आपण 2π/T आणि मल्टिप्लाइड बाय टाईम किती घेतला सुरुवातीला 0. तर 0 इंटू एनिथिंग 0. तर जेव्हा टाईम 0 होता त्यावेळेस फेज काय असेल 0 असेल. कुठं मीन पोझिशनला. व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट मोशन फ्रॉम मीन पोझिशन. आफ्टर टाईम आता टाईम पुन्हा 0 पासून किती झाला t/4. म्हणजे पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठं आला एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला फेज किती असेल तर ओमेगा टीची व्हॅल्यू एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू 2π/T मल्टिप्लाइड बाय टाईम किती दिला आपल्याला t/4. तर टी कॅन्सल बे दोन्ही 4 तर किती होईल π/2. आता फेज किती झालाय t/4 एवढ्या वेळानंतर पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे पोहोचला एक्स्ट्रीम पोझिशनला आणि त्याचा फेज किती आलाय π/2. ओके, टाईम बदलला की फेज काय व्हायला चेंज व्हायला. त्यानंतर आता टाईम घेतो आपण t/2 कॅपिटल t/2. कॅपिटल t/2 एवढ्या वेळाला पार्टिकल कुठे मीन पोझिशनला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून कुठे आलाय तो मीन पोझिशनला वापस आला. तर फेज किती होईल आता ओमेगा टी इक्वल्स टू ओमेगाची व्हॅल्यू 2π/T मल्टिप्लाइड बाय टाईम किती दिला t/2. टी कॅन्सल 2 कॅन्सल तर फेज किती होईल आता पाय. तर फेज किती झालाय पाय असेल. ओमेगा टीची व्हॅल्यू t/2 एवढ्या वेळाला किती असेल पाय. नेक्स्ट पुन्हा 3t/4 ला तो कुठं आलाय निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला इथं आलाय. हे बघा 3t/4 या वेळेला तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आलाय. तर फेज किती असेल तर फेज असेल टाईम आता किती आहे 3t/4. तर त्याचा फेज ओमेगा टीची व्हॅल्यू किती असेल तर ओमेगाची व्हॅल्यू 2π/T मल्टिप्लाइड बाय टाईम इज 3t/4. टी कॅन्सल बे दोन्ही 4 तर हे किती होईल 3π/2. 3π/2. आता फेज किती आलाय 3π/2. पुन्हा नंतर टाईम पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला कुठं आला मीन पोझिशनला कोणत्या वेळेला टी एवढ्या वेळानंतर म्हणजे कॅपिटल टाईम किती आता कॅपिटल टी. तर ओमेगा टीची व्हॅल्यू काय येईल ओमेगा टीची व्हॅल्यू येईल 2π/T मल्टिप्लाइड बाय टीची व्हॅल्यू कॅपिटल टी कॅन्सल तर फेज किती येईल आता 2π. फेज आला इथं 2π. ओके, आणि लास्ट टाइम किती आहे 5t/4. तर पुन्हा मीन पोझिशन पासून कुठे गेलाय समजा एक्स्ट्रीम पोझिशनला गेलाय. तर ओमेगा टीची व्हॅल्यू काय येईल 2π/T मल्टिप्लाइड बाय 5t/4. तर टी कॅन्सल बे दोन्ही 4 तर फेज किती येईल 5π/2. 5π/2. ठीक आहे. तर जसा जसा वेळ बदलतोय तसं तसं ह्या ओमेगा टीची व्हॅल्यू पण काय होते चेंज होते. फेज बदलतोय आणि फेज बदलला ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की साइन ओमेगा टीची व्हॅल्यू बदलेल. कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू बदलेल. साइन ओमेगा टीची व्हॅल्यू बदलेल. आणि यांच्या व्हॅल्यूज बदलल्या की डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्या व्हॅल्यूज पण काय होतील चेंज होतील. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला हे समजतं ना मी कसं केलंय. तर फेज ओमेगा टीच्या व्हॅल्यूज कशा काढल्या समजल्यात का सर्वांना.
ओमेगा टीच्या व्हॅल्यूज कशा काढल्यात समजल्यात का? काही नाही, फक्त आपल्याला टीची व्हॅल्यू ठेवायची. लक्ष द्या, पार्टिकल मोशन कुठून स्टार्ट करायला? मीन पोझिशन पासून. मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी वेळ किती लागला? T/4. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला वापस यायला किती वेळ लागला असेल? अगेन T/4. तर T/4 प्लस T/4 टोटल टाइम किती झाला? T/2. ओके. पुन्हा मीन पोझिशन पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जाण्यासाठी किती वेळ लागला असेल? T/4. तर T/2 प्लस T/4 किती झाला असेल? 3T/4. ओके. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला येण्यासाठी किती वेळ लागला असेल? तितकाच T/4. आता इथे किती होतं? 3T/4 प्लस T/4 किती होईल? 4T/4. 4 4 कॅन्सल. तर टोटल टाइम किती झाला? कॅपिटल T. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झाले, त्यालाच काय म्हणतो आपण? टाइम पिरियड. ओके. तर आणि पुन्हा तो मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, तर वेळ किती लागला असेल? T/4. तर T प्लस T/4 किती येईल? 5T/4. हा. ओके. तर हे टाइम चेंज होत राहिला आणि टाइम बदलला की त्याची पोझिशन बदलायली. याचाच अर्थ काय? तर त्याचा फेज काय होत असेल? चेंज होत असेल. कारण की फेज कशावर डिपेंड आहे? टाइमवर डिपेंड. ओमेगा टी हे जो आहे त्याचा फेज आहे आणि तो डिपेंड कशावर आहे? टाइमवर. तो कशाच फंक्शन आहे? टाइमचा फंक्शन. ठीक आहे. तर पुढे आता पुढचा कॉलम आपल्याला पुढचा रो जो आहे तो आपला आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट x. आता मला सांगा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे आपलं? मीन पोझिशन पासून a sin ओमेगा टी. तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस ओमेगा टीची व्हॅल्यू काय? याची व्हॅल्यू काय? 0 आहे. आणि साइन 0ची व्हॅल्यू काय येते? साइन 0ची व्हॅल्यू येते 0. साइन 0ची व्हॅल्यू काय येते? 0. आणि 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल? 0 असेल. जेव्हा पार्टिकल कुठं असेल? मीन पोझिशनला. त्यावेळेस फेज किती आहे? 0 आहे. आणि डिस्प्लेसमेंट पण किती असेल? 0 सुरुवातीला एकदम. आता इथून तो कुठं आला? एक्स्ट्रीम पोझिशनला. किती वेळामध्ये? T/4 एवढ्या वेळामध्ये. ओके. T/4 एवढ्या वेळामध्ये तो एक्स्ट्रीम पोझिशनला आलाय. तर त्याचा फेज किती झालाय? ओमेगा टीची व्हॅल्यू. टाइम किती आता? T/4. ओमेगा टीची व्हॅल्यू किती आली आपली? π/2. आपण इथं काढल्यात बरं का सर्व व्हॅल्यूज. π/2. तर मग डिस्प्लेसमेंट काय असेल? तर डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. हे जेव्हा पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करतो? मीन पोझिशन पासून. तर ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे? π/2 साइन π/2 आणि हे a. तर साइन π/2 ची व्हॅल्यू काय येते? 1 मल्टिप्लाइड बाय a. याची व्हॅल्यू येते 1 मल्टिप्लाइड बाय a. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे आता पार्टिकल मीन पोझिशन पासून कुठे पोहोचलाय? T/4 एवढ्या वेळामध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण? त्याचं अँप्लिट्यूड. तर डिस्प्लेसमेंट किती झाले? अँप्लिट्यूडच्या बरोबर. किती झाले डिस्प्लेसमेंट? अँप्लिट्यूडच्या बरोबर म्हणजे a झाले. ओके. नेक्स्ट टाइम किती आहे? T/2. T/2 ला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून कुठं आलाय? मीन पोझिशनला. हे बघा टाइम T/2 या वेळेला पार्टिकल कुठं आलाय? पुन्हा मीन पोझिशनला. आता मीन पोझिशनला आलाय तर फेज किती झालाय? ओमेगा टी. T/2 एवढ्या टाइमला ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे? पाय. मग डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. आणि ओमेगा टीची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? पाय. साइन पायची व्हॅल्यू साइन 180 ची व्हॅल्यू काय येते? 0. साइन 180 ची व्हॅल्यू 0. आणि 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे पार्टिकल मीन पोझिशनला वापस आलाय तर डिस्प्लेसमेंट पुन्हा काय होईल? 0 होईल. काय होईल? 0. तर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट नेहमी काय असतं? 0. एकदम सुरुवातीला मीन पोझिशनला होता तेव्हा डिस्प्लेसमेंट 0 होतं. T/2 एवढ्या वेळानंतर तो पुन्हा कुठं आला वापस? मीन पोझिशनला. तेव्हा पण डिस्प्लेसमेंट काय? 0 होईल. आता नेक्स्ट पुन्हा 3T/4 एवढ्या वेळाला. 3T/4 एवढ्या वेळाला तो कुठं आहे? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. त्यावेळेस फेज किती आहे? ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे? इथे काढली आपण. किती आहे? 3π/2. तर डिस्प्लेसमेंट काय आहे? साइन 3π/2. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला इथं? 3π/2. तर साइन 270 ची व्हॅल्यू काय येते? मायनस साइन हे 3π/2 म्हणजे किती? 270. आणि साइन 270 ची व्हॅल्यू काय येते?
-1 म्हणजे डिस्प्लेसमेंट आता किती किती झाले -a. पार्टिकल कुणीकडे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, तर डिस्प्लेसमेंट किती झाला असेल -a. ओके. पुन्हा ॲट टाइम t एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो कुठे येईल, पुन्हा मीन पोझिशनला t एवढ्या टाइमला. तर पुन्हा मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. पहा ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय. इथं ठेवा 2 पाय. साइन 2 पाय 0, 0 इंटू एनिथिंग 0. पार्टिकल मीन पोझिशनला आला याचा अर्थ डिस्प्लेसमेंट पुन्हा काय 0. ओके. त्यानंतर पुन्हा 5t/4 ला तो कुठं आलेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि त्यावेळेस फेज किती आहे, ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आहे 5π/2. तर साइन 5π/2 ची व्हॅल्यू काय येईल, पुन्हा +1. किती येईल, +1. आणि +1 मल्टिप्लाइड बाय a, ओमेगा टी ची व्हॅल्यू किती आली आपली 5π/2. इथं ठेवा साइन 5π/2 ची व्हॅल्यू येते +1 मल्टिप्लाइड बाय a, पुन्हा काय येईल a. ओके. तर अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज काढून घेतल्या वेगवेगळ्या टाइमला काय असतील ते. सुरुवातीला जेव्हा टाइम 0 त्यावेळेस 0 होती, t/4 एवढ्या वेळाला तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट कशाच्या बरोबर असेल, अँप्लिट्यूडच्या बरोबर. ओके. पुन्हा नंतर t/2 एवढ्या वेळाला तो कुठं आला, मीन पोझिशनला, त्याचं डिस्प्लेसमेंट पुन्हा काय होईल 0. पुन्हा 3t/4 एवढ्या वेळाला तो कुठे गेला, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणून डिस्प्लेसमेंट काय असेल, निगेटिव्ह. पुन्हा t एवढ्या वेळानंतर तो कुठं आला, मीन पोझिशनला, डिस्प्लेसमेंट पुन्हा 0 होईल. आणि पुन्हा 5t/4 एवढ्या वेळाला तो काय आला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, तर डिस्प्लेसमेंट पुन्हा काय आहे, पॉझिटिव्ह a. ठीक आहे. तर हे समजले, डिस्प्लेसमेंट आपण काढून घेतले, समजले का. हे समजलंय. ठीक आहे. पुढे आता पुढे आता काय काढून घ्यायचे आपल्याला, व्हेलॉसिटी. पुढचा कॉलम आपला कशाचा असेल, हे झाला डिस्प्लेसमेंट कॉलम. नेक्स्ट असेल आपला व्हेलॉसिटीचा कॉलम. आता व्हेलॉसिटी कशाच फंक्शन आहे, तर व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे, कॉसवर. ओके. व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय, v इक्वल्स टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. ठीक आहे. सुरुवातीला टाइम 0 आहे, मीन पोझिशनला टाइम काय 0 आहे, त्यावेळेस फेज किती होता, ओमेगा टीची व्हॅल्यू काय 0. मग ही ओमेगा टीची व्हॅल्यू इथं ठेवून द्या. तर त्या ठिकाणी जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनला होता, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती असेल आपल्याला मिळेल, कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती येईल, इथं कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय a ओमेगा, तर व्हेलॉसिटी किती येईल a ओमेगा. म्हणजे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते, a ओमेगा असते. ओके. आता पुन्हा टाइम चेंज झालाय, किती झालाय, t/4. t/4 ला ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे, π/2. फेज बदलला आहे. डिस्प्ले व्हेलॉसिटीची इक्वेशन काय, a ओमेगा कॉस ओमेगा टी. तर ओमेगा टीची व्हॅल्यू किती ठेवा, इथं π/2 ठेवा इथं. ठीक आहे. व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय, a ओमेगा कॉस ओमेगा टी. ओमेगा टीची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला, π/2. आता t/4 एवढ्या वेळेला तो कुठं आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला कॉस 90, कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते, 0 इंटू एनिथिंग 0. लक्ष द्या, जसा हा पार्टिकल मीन पोझिशनला पासून एक्स्ट्रीम पोझिशनला येतो, तो थांबतो याचा अर्थ काय, त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय होते 0. आणि तो पुन्हा कुणीकडे येतो, मीन पोझिशनला. ठीक आहे. तुम्ही तुमचा झोका पाहिला असेल, तो समोर जातो, एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, तिथं थांबतो आणि पुन्हा वापस येतो, त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय असेल 0. तर एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते 0 असते. ओके. तर t/4 एवढ्या वेळानंतर पार्टिकल कुठे आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय असेल 0 असेल. नेक्स्ट टाइम किती आहे, t/2. t/2 एवढ्या वेळेला फेज किती आहे, ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे, पाय. ओके. मग व्हेलॉसिटी किती असेल, v इक्वल्स टू, तो कुठे आहे, पुन्हा मीन पोझिशनला वापस आलाय. t/2 एवढ्या वेळेला तो कुठं आलाय, मीन पोझिशनला. तर a ओमेगा कॉस ओमेगा टी, ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे, पाय. कॉस पायची व्हॅल्यू -1. कॉस पायची व्हॅल्यू किती आहे, -1. बरोबर आहे. कॉस 0 1, कॉस 90 0, कॉस 180 -1. -1 मल्टिप्लाइड बाय a ओमेगा, तर -a ओमेगा. तर जेव्हा पुन्हा वापस तो मीन पोझिशनला येईल t/2 एवढ्या वेळा, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय असेल, -a ओमेगा.
लक्षात द्या, इकडे जाते वेळेस मीन पोझिशनला व्हेलॉसिटी किती होती प्लस ए ओमेगा, तर मीन पोझिशनलाच इकडे जाते वेळेस व्हेलॉसिटी किती आहे मायनस ए ओमेगा. ओके, म्हणजे एकाच पॉईंटला व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, हे डिपेंड आहे कशावर, त्याच्या मोशन डायरेक्शनवर, मोशनच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. ठीक आहे, तर इथे व्हेलॉसिटी किती आहे मायनस ए ओमेगा. ओके, नेक्स्ट आता 3t/4 तू कुठं आलाय पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. टाइम किती आहे 3t/4, ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 3π/2 म्हणजे 270, आणि व्हेलॉसिटी निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला काय असेल तर ए ओमेगा कॉस 3π/2, 3π/2 ची व्हॅल्यू कॉस 3π/2 म्हणजे किती 270, कॉस 270 ची व्हॅल्यू काय आहे पुन्हा 0, 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते 0. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो इथं पण 0 आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असो इथे पण व्हेलॉसिटी काय 0. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी नेहमी 0 असते आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी नेहमी काय असते मॅक्सिमम असते, एक तर पॉझिटिव्ह ए ओमेगा किंवा निगेटिव्ह ए ओमेगा असेल. नेक्स्ट आपला टाइम पुन्हा चेंज करू आपण. आता टाइम किती आहे 5t/4, 5t/4 ला ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 5π/2 आणि ही व्हॅल्यू जर आपण इथं ठेवली तर कॉस 5π/2. ओके, म्हणजे पार्टिकल पुन्हा कुठे सॉरी आता टाइम किती आहे टी, म्हणजे पार्टिकल कुठे आला मेन पोझिशनला, आणि त्यावेळेस फेज किती आहे 2π, ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 2π, ही व्हॅल्यू इथं ठेवा cos 2π ची व्हॅल्यू +1 मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा, इथं व्हेलॉसिटी असेल पॉझिटिव्ह ए ओमेगा. पुन्हा मीन पोझिशनला वापस आलाय व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, पुन्हा मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला गेलाय किती वेळानंतर 5t/4 एवढ्या वेळानंतर, म्हणजे टाइम आता किती आहे 5t/4 आणि फेज किती आहे 5π/2, 5π/2. तर इथं आपण व्हॅल्यू ठेवू 5π/2 कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू, ओमेगा टीची व्हॅल्यू 5π/2, तर कॉस 5π/2 ची व्हॅल्यू किती, तर ही व्हॅल्यू येईल 0, 0 इंटू एनिथिंग 0, व्हेलॉसिटी पुन्हा 0. तर एक लक्षात ठेवायचं एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी नेहमी 0 असते, मेन पोझिशनला एक तर पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह असते. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, इथपर्यंतचा टेबल समजलाय सर्वांना, प्लीज एकदा सांगा. लक्षात द्या, टाइम बदलला काय बदलतोय ओमेगा टीची व्हॅल्यू बदलते, आणि ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की त्याच्यावरच काय डिपेंड आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि टाइम. ओके, डिस्प्लेसमेंट हे साइनचं फंक्शन आहे, व्हेलॉसिटी हे कॉसचं फंक्शन आहे, आणि ॲक्सेलरेशन पुन्हा कशाचं फंक्शन आहे साइनचं. ओके, आता लास्ट आपला एक कॉलम रो राहिला याच्यातला, तो म्हणजे कोणता ॲक्सेलरेशनचा. ॲक्सेलरेशन ए. आता ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय, ए इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ओके, तर मग याच्यामध्ये टाइम सुरुवातीला काय 0 आहे, टाइम जेव्हा 0 आहे त्यावेळेस ओमेगा टीची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 0 घ्यायची, तर इथं ठेवा ती ओमेगा टीची व्हॅल्यू 0, साइन 0, 0 इंटू एनिथिंग 0. ओके, तर जिथं डिस्प्लेसमेंट 0 आहे तिथं ॲक्सेलरेशन पण काय 0 आहे. आपल्याला काय आणखी फॉर्म्युला माहिती आहे ॲक्सेलरेशनचा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर ए एक्स डिस्प्लेसमेंट. मग जिथं डिस्प्लेसमेंट 0 असेल तिथं ॲक्सेलरेशन पण काय असेल 0. ओके, आता या ठिकाणी t/4 एवढ्या वेळाला पार्टिकल कुठे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, फेज किती आहे π/2 आणि डिस्प्लेसमेंट त्यावेळेस किती आहे +a. तर फक्त व्हॅल्यू इथं ठेवून द्या, x ची व्हॅल्यू किती आहे +a, त्यावेळेस त्या ठिकाणचं काय मिळेल आपल्याला ॲक्सेलरेशन. असं पण काढता येते आणि असं पण काढता येते, दोन्ही पद्धतीने काढता येते. आपण याच पद्धतीने घेऊ. टाइम आता किती झालाय t/4, ओमेगा टीची व्हॅल्यू काय π/2 आणि साइन π/2 ची व्हॅल्यू काय आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन π/2, याची व्हॅल्यू काय आहे 1 मल्टिप्लाइड बाय मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर ॲज इट इज राहील मायनस ए
ओमेगा स्क्वेअर, इथं राहील मायनस ए ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. किंवा एक्सची व्हॅल्यू किती आहे या टाइमला, कॅपिटल ए इथं ठेवून द्या, तर काय ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा ॲज इट इज. आफ्टर टाइम टी बाय 2 पार्टिकल कुठे यायला पुन्हा मेन पोझिशनला फेज किती आहे त्यावेळेस पाय, तर ॲक्सेलरेशन किती असेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, तर किती असेल 0. ओमेगा टीची व्हॅल्यू काय असेल पाय असेल तर साइन पायची व्हॅल्यू काय येते, साइन 180ची व्हॅल्यू काय येते 0. ओके, डिस्प्लेसमेंट 0 येतं, डिस्प्लेसमेंट 0 एक्स 0 म्हणजे ॲक्सेलरेशन पण 0. वाटल्यास इथं ठेवा, वाटल्यास साइन ओमेगा टीची व्हॅल्यू काय पाय, साइन 180ची व्हॅल्यू 0, 0 × 0, ॲक्सेलरेशन पण 0 असेल. तर ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन पण 0 आहे. पण ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन काय आहे निगेटिव्ह आहे. ओके, नेक्स्ट आफ्टर टाइम 3t/4 पार्टिकल कुठे येईल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, मेन पोझिशन पासून इकडे आलाय. फेज किती आहे 3π/2 म्हणजे 270. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फॉर्म्युला काय मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी, ओमेगा टीची व्हॅल्यू किती आहे 3π/2. साइन 270ची व्हॅल्यू काय येते, साइन 270ची व्हॅल्यू येते -1 आणि -1 मल्टिप्लाइड बाय मायनस ए ओमेगा स्क्वेअर, याची व्हॅल्यू येते -1 -1 मल्टिप्लाइड बाय मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर काय होईल प्लस मायनस मायनस काय होईल प्लस ए ओमेगा स्क्वेअर, प्लस ए ओमेगा स्क्वेअर. लक्षात द्या जिथं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे तिथं ॲक्सेलरेशन कसं आहे पॉझिटिव्ह, आणि जिथं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे तिथं ॲक्सेलरेशन कसं आहे निगेटिव्ह. ओके, तर हे पुढे आपल्याला उपयोगात येईल या गोष्टी. नेक्स्ट अगेन टाइम चेंजेस 3t/4 पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून कुठे आला मेन पोझिशनला, टाइम किती झाला टी, ओमेगा टीची व्हॅल्यू किती येईल 2π आणि साइन 2π ची व्हॅल्यू 0, 0 × एनिथिंग 0, तर पुन्हा ॲक्सेलरेशन काय आहे मेन पोझिशनला 0. ओके, पुन्हा t/4 एवढ्यानंतर तू कुठे येईल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, टाइम किती होईल 5t/4, टाइम किती झालाय 5t/4, ओमेगा टीची व्हॅल्यू काय असेल 5π/2. ओके, आणि मग साइन 5π/2 ची व्हॅल्यू काय येते, साइन 5π/2 ची व्हॅल्यू येते +1 मल्टिप्लाइड बाय मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर ॲज इट इज पुन्हा मायनस ए ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर हे झालं ॲक्सेलरेशन. ओके, समजले सर्वांना. इकडे बघा, असं जरी समजलं नसेल तर इथं लक्षात घ्या, याच्यावरून या इक्वेशनवरून टाइम 0 होता त्यावेळेस डिस्प्लेसमेंट 0 आहे, 0 × एनिथिंग 0, ॲक्सेलरेशन पण 0. t/4 एवढ्या वेळेला डिस्प्लेसमेंट किती झाले ए, इथं ठेवा, त्या ठिकाणचं ॲक्सेलरेशन किती आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. t/2 एवढ्या वेळेला डिस्प्लेसमेंट पुन्हा काय झाले 0, इथे ठेवा एक्सची व्हॅल्यू 0 × एनिथिंग 0, ॲक्सेलरेशन पण काही 0. 3t/4 एवढ्या वेळेला डिस्प्लेसमेंट किती आहे मायनस ए, मायनस एची व्हॅल्यू इथे ठेवा, मायनस ए मल्टिप्लाइड बाय मायनस मायनस प्लस, तर प्लस ए ओमेगा स्क्वेअर, तर प्लस ए ओमेगा स्क्वेअर. पुन्हा टी एवढ्या वेळेला 0 डिस्प्लेसमेंट 0 × एनिथिंग 0 ॲक्सेलरेशन. 5t/4 एवढ्या वेळेला पुन्हा डिस्प्लेसमेंट किती आहे प्लस एची व्हॅल्यू इथे ठेवा, प्लस ए मल्टिप्लाइड बाय मायनस ओमेगा स्क्वेअर, तर काय येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. काय अडचण आहे कोणाला या टेबलमध्ये, प्लीज अडचण असेल तर विचारा प्लीज, कोणाला काय अडचण आहे, टेबल समजलाय. टेबल समजलाय का पूर्ण, ओके ओके. तर मग आता या टेबलच्या खाली जर तुमच्याकडे बुक्स असतील तर त्या टेबलच्या खालीच आपल्याला काही पॉईंट्स दिलेले. काय पॉईंट्स दिलेत माहिती आहे का, पहिला पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. मला सांगा यांच्या व्हॅल्यूज कशानुसार बदलल्यात बरं, यांच्या व्हॅल्यूज कशावर डिपेंड आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्या व्हॅल्यूज कशावर डिपेंड आहेत, ओमेगा टी, बरोबर आहे. पण ओमेगा टीची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे,
टीवर, बरोबर आहे, टाईमनुसार. म्हणजे दोघंही तिन्ही डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कशानुसार चेंज व्हायलेत? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कशावर डिपेंड आहेत? या टाईमवर. कशावर डिपेंड आहेत? टाईमवर. टाईमची व्हॅल्यू बदलली की ओमेगा टीची व्हॅल्यू चेंज झाली, आणि ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्या व्हॅल्यूज पण काय व्हाल्यात? चेंज झाल्यात. ओके ओके. तर मग याच्यावरून पहिला पॉईंट आपण काय सांगू शकतो की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन्स आहेत? टाईमचे फंक्शन्स आहेत. आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाईम. पहिला पॉईंट कळलाय? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ टाईम. ओके. यांच्या व्हॅल्यूज कशानुसार चेंज व्हाल्यात? टाईमनुसार चेंज होत आहेत. ओके, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? त्यांचे पिरियडिक फंक्शन्स. ओके ओके, समजला हा पहिला पॉईंट? ग्राफच्या खालीच आपल्याला काही कन्क्लुजन पॉईंट दिले त्या ग्राफवरून लिहिण्यासाठी. तर ग्राफवरून आपल्याला काय कळतं? तर टाइम बदलला की ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली, ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्या व्हॅल्यूज पण चेंज होत आहेत. म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन्स आहेत? या टाईमचे फंक्शन आहेत. हा पहिला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपल्याला त्यांच्या इक्वेशनवरून लिहिता येतो. काय लिहिता येतो? बघा, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी हे कशाचे फंक्शन्स आहेत? साइनचे, दोघेही. ओके. डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन हे, सॉरी माझं काही चुकलं असेल कदाचित, डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन्स आहेत? हे साइनचे. ओके. तर त्यांचा जो ग्राफ असेल तो कोणता ग्राफ असेल? साइन कर्व असेल. कोणता कर्व असेल? साइन. आणि व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? कॉसचं. तर व्हेलॉसिटीचा जो ग्राफ असेल तो कोणता कर्व असेल? कोसाइन कर्व. लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन, दुसरा पॉईंट, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व अँड ॲक्सेलरेशन टाइम कर्व आर साइन कर्व. आपण जर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ काढला आणि ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ काढला तर ते कशाचे फंक्शन्स आहेत? साइनचे फंक्शन आहेत. म्हणून त्यांचा जो कर्व असेल, त्यांचा जो ग्राफ येईल तो कोणता ग्राफ असेल? साइन कर्व असेल. ओके, एक मिनिट. साइन कर्व असेल. आणि व्हेलॉसिटी टाइमचा जर ग्राफ काढला तर व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? कॉसचं. त्यांच्या व्हॅल्यूज कशानुसार बदलतात? व्हेलॉसिटीच्या कॉसच्या व्हॅल्यूजनुसार. तर म्हणून त्याचा जो कर्व असेल तो कोणता कर्व असेल? कोसाइन कर्व. दुसरा पॉईंट कळलाय? ते आपल्याला इक्वेशनवर लिहिता येते. डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व अँड ॲक्सेलरेशन टाइम कर्व हे कोणते कर्व आहेत? साइन कर्व आहेत, कारण की ते कशाचे फंक्शन्स आहेत? साइनचे. आणि व्हेलॉसिटी टाइम कर्व हा कोणता कर्व असेल? कोसाइन कर्व असेल. कळले? दुसरा पॉईंट समजलाय का? ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट जो आहे, आता दुसरा जो पॉईंट आहे ते थोडासा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. आपण ते पाहू काय असतं. ओके. दुसरा जो पॉईंट आहे तो थोडासा फेज डिफरन्स आहे. तो समजून घेऊ. फेज डिफरन्स काय? आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन व्हेन पार्टिकल स्टार्ट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन. आणि व्हेलॉसिटी काय? ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हे काय आहेत? डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचे इक्वेशन्स आहेत. हे ओमेगा टी कशाचा फेज आहे? हा ओमेगा टी काय आहे? फेज आहे. ओके. पण इथं डिस्प्लेसमेंट कशाचं फंक्शन आहे? साइनचं. आणि व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? कॉसचं. तर मग आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? ह्या व्हेलॉसिटीला कशाच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल? साइनच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. तर व्हेलॉसिटीला साइनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? या कॉसला आपल्याला साइनच्या फॉर्ममध्ये लिहायचं ना. तर मग कॉस थिटा इक्वल्स टू फॉर्म्युला काय? साइन 90 π/2 प्लस थिटा. हे फॉर्म्युला आहे. आपल्याला कॉस थिटाला साइनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर कॉस थिटाला कसं लिहू शकतो मी? साइन 90 प्लस थिटा. म्हणजे मी इथं कॉस ओमेगा टीला काय लिहू शकतो? ए ओमेगा साइन 90 π/2 प्लस ओमेगा टी. ओमेगा टी लिहू शकतो असं. ट्रिग्नॉमेट्रीचा एक फॉर्म्युला आहे. कॉस थिटाला कसं लिहिता येतं आपल्याला? साइन 90 प्लस थिटा. हे कळलंय का मी काय केलं इथं? तर
तर मग व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? कॉस्टचं. तर कॉस्टला मला साईनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, तर मी कसं लिहू शकतो? व्हेलॉसिटी इक्वल्स टू ए ओमेगा साईन π/2 प्लस ओमेगा टी. ओके, समजलंय? समजलंय का? ओके ओके. तर मग आता डिस्प्लेसमेंट कशाच फंक्शन आहे? साईनचं. आणि इथं व्हेलॉसिटी पण कशाच फंक्शन आहे? साईनचं. आता या दोघांचे फेज कम्पेअर करा. हा त्याचा फेज आहे, बरोबर आहे? π/2 प्लस ओमेगा टी हा फेज आहे, आणि डिस्प्लेसमेंटचा फेज काय? ओमेगा टी. यांच्यातला डिफरन्स त्याला म्हणतात फेज डिफरन्स. फेज डिफरन्स, ठीक आहे, यांच्यातला फेज डिफरन्स घ्यायचा आपल्याला. तर व्हेलॉसिटीचा फेज किती आहे? π/2 प्लस ओमेगा टी, बरोबर आहे? आणि डिस्प्लेसमेंटचा फेज त्याच्यातून वजा करा. व्हेलॉसिटीचा फेज आहे π/2 प्लस ओमेगा टी, आणि त्याच्यातून डिस्प्लेसमेंटचा फेज किती आहे? ओमेगा टी. वजा केला तर प्लस ओमेगा मायनस ओमेगा टी कॅन्सल, राहील काय? π/2. तर फेज डिफरन्स किती येईल? π/2. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे? π/2. तर हा आपला मला वाटतं नेक्स्ट पॉईंट आहे. ठीक आहे, देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. समजले? लक्ष द्या, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय. डिस्प्लेसमेंट कशाचं फंक्शन आहे? साईनचं. पण व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? कॉस्ट. मग आपल्याला कॉस्ट जे आहे त्याला आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल? साईनच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. तर कॉस्ट थिटाला मी साईनच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? तर साईन π/2 प्लस थिटा असं लिहिता येतं मला. ओके, तर मग मी तिथं कॉस ओमेगा टी आहे, तर त्याला कसं लिहू शकतो मी? व्ही इज इक्वल टू ए ओमेगा साईन π/2 प्लस ओमेगा टी असं लिहितो. आता जेव्हा मी दोघांचे फंक्शन पहा, कॉस एक्स पण कशाचं फंक्शन आहे? साईनचं, आणि व्हेलॉसिटी पण आता फंक्शन कशाचं आहे? साईनचं. तर आता मी यांचे फेज कम्पेअर करू शकतो. तर व्हेलॉसिटीचा फेज आहे π/2 प्लस ओमेगा टी, आणि डिस्प्लेसमेंटचा फेज किती? ओमेगा टी. म्हणजे दोघांमधला डिफरन्स कितीच आहे? याचा फेज π/2 न काय? जास्त आहे, आणि याचा फेज π/2 कमी. दोघांमधला फेज डिफरन्स किती असेल? तर π/2. त्याचा फेज π/2 प्लस ओमेगा टी आहे, त्याच्यातून याचा फेज मी वजा केला ओमेगा टी, तर त्यांच्यातला डिफरन्स, फेज डिफरन्स किती आला? π/2. समजले? समजले का? ओके, फेज डिफरन्स कळले? तर याच्यावरून काय लिहिता येईल आपल्याला? तिसरा पॉईंट, की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो? π/2. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मधला फेज डिफरन्स किती असतो? π/2. नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो लिहायचा आहे तो मला वाटतं फेज डिफरन्स लिहायचा आहे कशातला? व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. ओके, तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा पण फेज डिफरन्स किती असेल? तर व्हेलॉसिटीचं तर आपण इक्वेशन काढले हे इथं. आता फक्त इथं ॲक्सेलरेशन घेऊ. आता ॲक्सेलरेशनचे इक्वेशन काय? ए मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ओके, तर याचा फेज किती आहे? π/2 प्लस ओमेगा टी, आणि याचा फेज किती आहे? ओमेगा टी. व्हेलॉसिटीचा फेज आहे π/2 प्लस ओमेगा टी, आणि याचा फेज किती आहे? ओमेगा टी. याच्या फेजमधून, व्हेलॉसिटीच्या फेजमधून ॲक्सेलरेशनचा फेज वजा केला, प्लस ओमेगा टी मायनस ओमेगा टी कॅन्सल, तर किती येईल? π/2. म्हणजे व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्यामधला पण फेज डिफरन्स किती आहे? π/2. आणि डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी मधला यांच्यामधला पण फेज डिफरन्स किती आहे? π/2. दोन पॉईंट समजलेत हे? ॲक्सेलरेशन कशाचं फंक्शन आहे? ओमेगा टीचं. आणि व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? π/2 प्लस ओमेगा टी. दोघांमधला फेज डिफरन्स किती आहे? π/2चा फेज डिफरन्स आहे. ठीक आहे, फक्त त्यांच्या फेजमधला डिफरन्स काढायचा, वजाबाकी करायचं त्यांच्या फेजची, तर आपल्याला काय मिळून जाईल? त्यांच्यातला फेज डिफरन्स मिळून जाईल. ओके, कळलं हे? हां, लक्ष द्या, मी आता पुन्हा एकदा पॉईंट रिवाइज करतो. पहिला पॉईंट काय आहे? की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन आहेत? हे टाईमचे फंक्शन्स आहेत. ओके, दुसरा पॉईंट काय? की डिस्प्लेसमेंट टाईम कर्व आणि ॲक्सेलरेशन टाईम कर्व हे कोणते कर्व असतील? साईन कर्व असतील, कारण की दोन्ही साईनचे फंक्शन आहेत. आणि व्हेलॉसिटी टाईम कर्व हा कोणता कर्व असेल? कोसाईन कर्व असेल. हे दुसरा पॉईंट. ओके,
तिसरा पॉईंट काय की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यातला फेज डिफरन्स किती असतो π/2 आणि व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्यातला पण फेज डिफरन्स किती असतो π/2. आता फक्त फेज डिफरन्स कशातला घ्यायचा राहिला माहिती आहे का आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स. या दोघांमध्ये फेज डिफरन्स कितीचा असतो हे काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय x = a sin ω t. ओके, आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन काय -a ω² sin ω t. ओके, तर एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे एक मिनिट हा. आपल्याला ते मायनस ॲक्सेलरेशनचं मायनस साईन काढायचं. काय झालं एक थोडा वेळ काय झालं झालंय का एक काम करू आपण हे इथनं पुढचे एक जो शेवटचा पॉईंट राहिला आपला 5 मिनिट आहेत का ठीक ठीक आहे घेऊ लगेच घेऊन टाकू. थांबा किती पॉईंट राहिले तुम्हाला पाहू द्या. हां बरोबर एक मिनिट थांबा. आपल्याला फक्त फेज डिफरन्स काढायचा डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन याच्यातला फेज डिफरन्स आपल्याला पुस्तकात दिला पाय, पण ते पाय कसं येते ते पाहावं लागेल आपल्याला. एक मिनिट थांबा. -sin ω t. -sin θ बरोबर एखादा फॉर्म्युला आहे का माहिती? -sin θ = एखादा फॉर्म्युला. -sin θ एक मिनिट हा. एक मिनिट मी करून पाहतो. sin 180 प्लस θ sin 180 cos θ प्लस cos 180 sin θ. तर sin 180 ची व्हॅल्यू sin 91 sin 0 cos 180 ची व्हॅल्यू -1. हां बरोबर आहे, लक्ष द्या. याला आपण असं लिहू शकतो -sin θ ला आपण असं लिहू शकतो sin 180 प्लस θ लिहू शकतो. बघा कसं तर समजा मी याला असं लिहिलं तर याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे -sin θ यायला पाहिजे अशी याची व्हॅल्यू पहा येते का नाही. तर साईन आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला माहिती आहे याचा sin a + b चा sin a cos b प्लस cos a sin b. तिथं sin 180 आहे, sin 180 ची व्हॅल्यू येते 0. ओके, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग 0. ते पहिली टर्म काय होईल 0 होईल. पुन्हा cos a म्हणजे किती 180. cos 180 ची व्हॅल्यू येते -1. ओके, आणि sin θ तर sin θ ॲज इट इज तर -1 मल्टिप्लाइड बाय sin θ तर -sin θ. म्हणजे -sin θ ला काय लिहू शकतो आपण sin 180 प्लस θ लिहू शकतो. ओके, तर एक मिनिट हा. मग हा मायनस साईन मी इथं घेतो. a = a ω² कंसामध्ये -sin ω t. ओके, तर -sin ω t याला मी कसं लिहू शकतो आत्ताच्या फॉर्म्युल्यानुसार sin 180 प्लस ω t लिहू शकतो. ओके, तर
ही व्हॅल्यू इथं ठेवून दिली मी, साईन 180 प्लस ओमेगा टी. तर ए इक्वल्स टू काय, ए ओमेगा स्क्वेअर साईन 180 प्लस ओमेगा टी, 180 प्लस ओमेगा टी. आता या दोघांचा फेज कम्पेअर करू. याचा फेज किती आहे, ॲक्सेलरेशनचा फेज आहे 180 म्हणजेच पाय प्लस ओमेगा टी, आणि डिस्प्लेसमेंटचा फेज किती आहे त्याच्यातून वजा करू ओमेगा टी. ॲक्सेलरेशनच्या फेजमधून डिस्प्लेसमेंटचा फेज वजा केला, ओमेगा टी कॅन्सल, तर फेज डिफरन्स किती आहे, पाय. तर डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे, पाय आहे. ठीक आहे, लक्ष द्या इथे फरक काय होता की डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह आणि ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह. आपल्याला निगेटिव्ह साईन काढायचं होतं, आणि निगेटिव्ह साईन काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज केला, मायनस साईन ओमेगा टी. याला कसं लिहू शकतो आपण, साईन 180 प्लस ओमेगा टी लिहू शकतो. तर आपण ते मायनस साईन काढलं. आता या दोघांचे फेज कम्पेअर केले तर ओमेगा टी आणि याचा फेज किती आहे, पाय प्लस ओमेगा टी म्हणजे 180 प्लस ओमेगा टी. तर पाय प्लस ओमेगा टी मधून ओमेगा टी वजा केलं तर ओमेगा टी कॅन्सल, तर काय इक्वेशन पाय. ओके, समजलंय. तर डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स किती आहे, पाय आहे. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी मधला फेज डिफरन्स किती आहे, π/2 आहे. आणि व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स किती आहे, π/2. ओके, कोणाला काय अडचण असेल तर विचारा. आणि जो शेवटचा पॉईंट आहे ते उद्याच्याला आपण हे पूर्ण ग्राफ काढल्यानंतर पाहू. ओके, त्याचे ग्राफ आपले काढायचे राहिले तर ग्राफ उद्या मी सांगतो. सोपे 5 मिनिटात होऊन जाते, 5 ते 10 मिनिटात. समजलं इथपर्यंत, कोणाला काय अडचण आहे. मी काय विचारतोय, समजलंय का, समजलंय का. खूप सोपे पॉईंट्स आहेत बघा हे. तुम्हाला 4 मार्काला किंवा 5 मार्काला विचारतात ग्राफ सहित, बऱ्याचशा वेळेस विचारलेला आहे त्यामुळे म्हणतो. ठीक आहे, ग्राफ सहित तुम्हाला 5 मार्काला विचारतात. शेवटचा जो क्वेश्चन असतो आपला परीक्षेचा त्याला. तर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन हे कशाचे फंक्शन आहे, टाइमचे, पहिला पॉईंट. त्यानंतर डिस्प्लेसमेंट टाइम हे कोणता कर्व आहे, साइन कर्व. ॲक्सेलरेशन टाइम हे पण कोणता कर्व आहे, साइन कर्व. व्हेलॉसिटी टाइम हे कोणता कर्व आहे, कॉस. झालं, हे दुसरा पॉईंट. त्यानंतर तिसरा पॉईंट काय की डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांच्यातला फेज डिफरन्स किती असतो, π/2. व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्यातला फेज डिफरन्स पण किती असतो, π/2. पण डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेलरेशन यांच्यातला फेज डिफरन्स किती आहे, पाय. ठीक आहे, हे झाले 3 पॉईंट्स. ओके, तर अशा पद्धतीने एक शेवटचा पॉईंट राहिला ते आपण उद्याचा ग्राफ पाहिल्यानंतर पाहू. ओके, तर आज आपण थांबू इथं. सर्वजण लेफ्ट व्हा. कोणाला काय अडचण असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये विचारा.